कोण हे तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून ठरवतील असं त्यांनी म्हटलंय। दाखवताना आपल्याला दिसतात पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळे हे देखील आपल्याला पाहायला मिळतात। मी त्याच वेळेस उत्तर दिलं होतं की तुम्ही राहाल आणि मी राहील। राजकारणामध्ये कोणीच कोणाला संपवू शकत नाही। जनता तुम्हाला कमी अधिक करते, त्याच्यामुळे मी आहे आणि तेही आहे। फडणवीसांची प्रतिक्रिया आपण ऐकली। महाराष्ट्र मोदींच्या पाठीशी आहे हे महाराष्ट्राच्या जनतेने दाखवून दिलंय। महाराष्ट्राच्या जनतेला मी साष्टांग दंडवत घालतो, मी महाराष्ट्राच्या जनतेपुढे नतमस्तक असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। देखिए, समंदर 2022 में ही वापिस आ गया। अभी हम सब लोग मिलकर यहाँ पर सरकार स्थापन करने वाले हैं, इसलिए मुझे लगता है कि कोई अब इसमें बहुत शेरो शायरी करने की आवश्यकता नहीं है। मैं एक गोष्ट मला या निमित्ताने सांगायची आहे, जी निश्चितपणे सांगितली पाहिजे की आमचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात गेल्या 2 वर्षात पार्टीने खालपर्यंत जे कार्यक्रम राबवले त्यामुळे पूर्ण पार्टी जिवंत झाली आणि पार्टीच्या कार्यकर्त्यांनी ही निवडणूक अंगावर घेतली। आणि म्हणून मी बावनकुळेजी आणि आमच्या पार्टीच्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो। मैं हमारे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जी और पार्टी के सभी कार्यकर्ताओं का आभार व्यक्त करना चाहता हूं। इन कार्यकर्ताओं ने हमारे बावनकुळे जी के नेतृत्व में पिछले 2 साल लगातार नीचे तक जाकर पार्टी को प्रस्थापित किया, पार्टी के कार्यक्रम उन्होंने वहां पर संपन्न किए और उसके कारण पार्टी में एक नई जान आई। तर मी चाणक्य नाही, मी भाजपचा साधारण कार्यकर्ता आहे असं देखील फडणवीसांनी म्हटलंय। इतकंच नाही तर लाडक्या बहिणींचे आभार देखील त्यांनी मानले आणि आता